डेफिनेटली थोडासा त्रास, त्याचा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागतोय. संघाची धावसंख्या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचली 29-29. दुसरा षटक जे प्रगतीपथावर आहे, इन प्रोग्रेस. सेकंड ओव्हर, ज्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजून 5 बॉलचा खेळ इथून मात्र शेष आहे. शैलेश पाटील जरूर चमकदार कामगिरी करतोय आणि निश्चितच त्याचा साथीदार ऋतिक, तो देखील, माफ करा संजय, ऋतिक बाद झाल्यात. ऋतिकनं देखील 2 षटकारांची खेळी त्यानं सजवून तो परतीचा प्रवास केलाय. बॉल तयार, शैलेश पाटील स्ट्रायकर एंडवर. बॅटची कडा आणि शैलेश पाटीलला इथून मात्र परतावं लागणार आहे. विकेटचं पतन. एचओ फायटर पुन्हा एकदा पलटवार केलाय तो रबाले वॉरियर्स या संघावर. कम ऑन डीजे. थँक्यू. या मुंबापरीमध्ये मी बऱ्याचदा म्हणतो ना की ही मुंबई आगरी कोळ्यांच्या कष्टावर उभी आहे आणि त्याच आगरी कोळी गीतांचा इथे डीजे जॉकीनं देखील ते संगीत ऐकवलं. बॉल तयार, नवीन फलंदाज, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मिस्टर रंजन शेट्टी इज ऑन नाव बॅटिंग मार्क. हलक्या हाताने पहा, सॉफ्ट हँडचा वापर करत डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉलला खेळलं, ज्या मार्फत एक सिंगल धाव इथे धाव फलकावर जोडली गेली. विजयाकरता अजूनही 36 धावांची गरज आहे, कारण 30 धावा या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. 30 रन ऑन स्कोर कार्ड. नाउ 36 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम आयन वॉरियर्स. इथे रणांगणावरती फार मोठा संघर्ष शिगेला पोहोचला एचओ फायटर या संघाच्या विपक्षात. चेंडू आदळला पायावर आणि तदनंतर अपील देखील झाली लेग बिफोर द विकेट साठी. पंच मात्र तटस्थ आहेत, कारण निश्चितच फलंदाज संजय कडनं फार अशा अपेक्षा आहेत. पहिलाच बॉल त्यानं फेस केला आणि तो देखील डॉट स्वरूपात. गोलंदाजाचं इथे कौतुक करावं लागणार आहे. शंकर पुजारी सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. फटका पहा, ऑन साइडला बॉल चाललाय, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे ठोकलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. थँक्यू डीजे. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36. लॉस ऑफ 2 विकेट. दुसरं षटक, दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे. बॉल तयार, ओव्हर द विकेट. इथे पहा, देह यष्टीवर आदळलाय चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव न घेणं पसंत केलं आणि नोटिफिकेशन देखील दाखवलं पंचांमार्फत की इथे डॉट बॉल आहे. एक्झिक्यूट प्रॉपर केलाय आणि एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय. स्कोर मूव्ज ऑन 36. 18ची सरासरी राखण्यामध्ये प्रति षटका गणिक इथे यश आलंय जरूर रंजन शेट्टी आणि त्याच्या संघाला. सेनापती मात्र मैदानाच्या आतमध्ये लढतोय, जो खरं तर क्रीडांगणावरती एचओ फायटर या संघाच्या विपक्षात. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आता गोलंदाजी मार्कवर भावेश दुबे, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. इट्स अ बिग बॅटल इन बिटवीन द 2 बिग कॅप्टन्स आणि निश्चितच एक मोठा संघर्ष इथे पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रंजन शेट्टीला तुम्ही पाहतायत, त्याच्या विपक्षात भावेश दुबे. हलक्या हाताने पहा, चांगली गोलंदाजी होते, क्वालिटी बॉलिंग प्रस्थापित करतोय. भावेश दुबेचं कौतुक करावं लागणार आहे आणि अत्यंत गुणवत्तापूर्ण, इट्स अ गुड पीस ऑफ बॉलिंग. आणि निश्चितच संघाला देखील गरज आहे, 30 धावांची गरज आहे आता रबाले संघाला. हलक्या हाताने बॅकफुटवर जाऊन ग्लान्स केलाय, कट केलाय चेंडू, बॅकवर्ड फाईन लेग मध्ये चेंडू आलाय. एक धाव इथे कंप्लीट केली आणि दुसरा धावेचा प्रयत्न तो रोखला गेलाय. संधी मिळाली आहे संजयला. संघाची टोटल पोहोचली आहे 37 धावा, 37. लॉस ऑफ 2 विकेट. सध्या तुम्ही पाहतायत आयन एक्सचेंज प्रीमियर लीग IPL 2026 चा थरार आणि एक उत्तम नीटनेटका आयोजन, अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेकरता प्रत्येक संघाचं मोलाचं योगदान आहे. इथे मात्र गोलंदाज भावेश, हेलिकॉप्टर उडवायचा होता. भावेश दुबे नावाला साजेशी कामगिरी करतोय आणि खऱ्या अर्थाने कॅप्टनचा पोटेन्शियल काय ते योग्य वेळी दाखवता आलं पाहिजे. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करत असताना इथे भावेश दुबे मात्र क्वालिटी क्रिकेट प्रस्थापित करतोय. बॉल तयार, ओव्हर द विकेट.
फटका पहा बॅटच्या अगदी बॉटमला जाऊन बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. एक सिंगल मात्र कनेक्ट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता तो रोखला गेला आणि याच सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 38 या आकडावर 38 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 2 विकेटच्या बदलानंतर. बॉल तयार भावेश दुबे. चांगली गोलंदाजी, क्वालिटी क्रिकेट. मेरिट नुसार हा गोलंदाजी करतोय. अक्षरशः रणांगणावरती मिस्टर भावेश दुबे, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. इथे भिडतोय तो प्रतिस्पर्धी संघाला. एचओ फायटर संघाला एक जमेची बाजू निर्माण करून दिली आहे. हलक्या हाताने स्टिअर केलाय रंजन शेट्टीचा. हा फटका एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो रोखला गेलाय. एक सिंगलच्या मदतीनं एंड ऑफ दी थर्ड ओव्हर धाव फलक जे वेगानं सुरू होतं त्याला पूर्णतः बंदिस्त केलं भावेश दुबेनं. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा भावेश करतात जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. चांगल्या बॉलिंगचा नमुना त्यानं पेशकश केलाय. उर्वरित 3 षटकं अजूनही बाकी आहेत. जरी टीम रबाळ्याची असली तरी आपण पूर्ण ट्रान्सपरंट आहे. आपलं ते बाळ आणि लोकांचं ते कार्ट असं अजिबात इथून होणार नाही. जे काही आहे तुम्ही जसं क्रिकेट खेळाल तसंच्या तसं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. इथे 3 षटकं बाकी आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 27 धावांची बरोबर गरज आहे. 18 चेंडू आणि 27 धावा गरजेच्या असणार आहेत. शंकर पुजारी हा दिमागदार खेळाडू आहे. खरं तर चतुरचित्ता पुन्हा एकदा क्रीडांगणावरती आलाय जो एचओ फायटरचं प्रतिनिधित्व करणार आहे. समोर कॅप्टन लीड करतोय रंजन शेट्टी आपल्या संघाला. बॉल तयार. इथे पहा लेग स्टिकच्या भरपूर बाहेर आहे त्यामुळे बॉलला ओळखलं परखलं आणि प्रेडिक्शन इथे योग्य ठरलंय फलंदाजाचं. जिथून एक अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. एक्स्ट्रा रन स्कोर मूव्स ऑन 4040. 26 धावांची गरज आहे. नाउ 26 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम रबाले वॉरियर्स. आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केलाय. पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहे आणि इथे मात्र संजय स्ट्रायकर एंड स्वतःकडे राखण्याचा प्रयत्न करतोय. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 41-41. यानंतर द मोस्ट अवेटेड मॅच फॉर ऑल द ऑडियन्स. अगदी एका बाजूला III चॅम्पियन हा संघ रबाले डेअरडेव्हिल्स या संघाच्या विपक्षात 2 हात करताना तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र गोलंदाज तयार. बॅकफुटवर जाऊन कट करायचा होता. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल आहे त्यामुळे पंच इशारा करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. या ज्या एक्स्ट्रा धावा आहेत कदाचित एचओ फायटर संघाला त्या बॅकफुटवर आणतील कारण व्हाईट बॉल खूप जास्त अतिरिक्त हाताळले गेलेत गोलंदाजामार्फत. फटका चांगला ऑन साइडला बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. सिली मिडॉन मधून लॉंग ऑनचा खेळाडू तिथे तैनात आहे आणि एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावर कनेक्ट होईल. 1 रन्सच्या मदतीनं स्कोर मूव्स ऑन 43 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट. सध्या संघर्ष सुरू आहे. रबाले वॉरियर्स या संघाचा कॅप्टन लीड करतोय रंजन शेट्टी. हलक्या हाताने पहा शक्तीपेक्षा युक्तीचा वापर रंजन शेट्टीने केलाय. म्हणूनच मी बऱ्याचदा म्हणतो ना की हजारो तलवारींचं युद्ध आहे ना कदम सर ते एका बुद्धीच्या विचारावर आपण जिंकू शकतो. फक्त त्या तिथं तुम्हाला डोकं लावता आलं पाहिजे आणि शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करता आला पाहिजे. इथे मात्र एक सिंगल आली. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44. नेल्सन फिगर मध्ये धावफलक पोहोचलाय. 4 लॉस ऑफ 2 विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि पहा दुसरी धाव. जीवाच्या आकांतानं दुसरी धाव देखील त्याने कंप्लीट केली आहे आणि याच 2 धावा धावफलकाला आकार देत आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे 46. रबाले वॉरियर 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. 4 बॉल्स इथून मात्र समाप्त झालेत. अजूनही शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे शेष आहे. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल आहे समोर आहे संजय. इथे दांडी 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 गुल. फलंदाज बाद.
पाटील यांच्या वतीनं त्यांना देण्यात येत आहे. ऑनलाईनची दुनिया आहे त्यामुळे गुगल पे केले जातील. बॉलर इथे तयार. फटका पहा फक्त हवेत आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पकडो कॅच. जीतो मॅच. एचओ फायटर लढते. व्हॉट अ मॅच. निर्णायक क्षणी झेल टिपलाय. अत्यंत मोक्याच्या क्षणी चांगला खेळ. इथे मात्र एचओ फायटर या संघाचं कौतुक करावंच लागणार आहे. आता चांगलं क्रिकेट. थँक्यू. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 46. विजयाकरता 12 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. 20 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम रबाले इन 12 बॉल्स. बॅटची कडा घेऊन चेंडू पहा. बॅट्समन आउट. आणखीन एक धक्का. कॅप्टन रंजन शेट्टी निघालाय परतीच्या प्रवासाला. मिस्टर निर्भीडपणे जिद्दमय संघर्षाची कहाणी रचतोय अक्षरशः भावेश दुबे. आणि त्यानं पहिलं देखील षटक फेकलं. त्यामध्ये देखील क्वालिटी बॉलिंग केली. भावेश दुबेचं कौतुक करावं लागणार आहे. अत्यंत प्रामाणिक आणि संयमी क्रिकेटर. बॉल तयार. भावेश हलक्या हाताने स्टिअर केला बॉल. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे मात्र रोखला गेलाय. 47 धावा 47. कमबॅक चांगला आहे एचओ फायटरचा. सामन्यामध्ये पुन्हा एकदा म्हणजे रबाले वॉरियर्सच्या हातात तोंडाशी आलेला घास जो आहे तो हिसकावण्याचा प्रयत्न एचओ फायटर कडनं झालाय. कदाचित भावेश दुबेला त्याचा क्रेडिट जाईल. याआधी देखील जबरदस्त त्यानं गोलंदाजी केली आहे. इथे लेग स्टिकच्या बाहेर बॉल आहे. अतिरिक्त धावा धावफलकावर जोडल्या जातील. एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे 47. माफ करा 48. विजयाकरता 18 धावांची गरज आहे. तेजस दळवीला तुम्ही पाहतायत अपर एंड वर. लगा तो सिक्सर नहीं तो मिलेगा मुंबई चौफेर का मिक्सर जो कभी किसी को मिलता नहीं. आणि तेच मिक्सर घेऊन तेजस वाटोळ करतोय आपल्या संघाचं. आणि इथे लगा तो सिक्सर नहीं तो मिलेगा मुंबई चौफेर का मिक्सर जो कभी किसी को मिलता नहीं. ते कोडं सोडवल्यानंतर ते असायचं मिक्सर. परंतु इथे तेजस दळवी थोडासा अपयशी जरूर ठरलाय. रबाले संघाकरता त्याचं योगदान फार महत्वाचं असणार आहे. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय तेजसचा. अत्यंत इट्स अ मच नीडेड बाउंड्री. चौकार. इट्स अ मच नीडेड बाउंड्री. थँक्यू. मी हेमंत सर मी बऱ्याचदा बोलतो ना की सक्सेस इज द बेस्ट रिव्हेंज. अपमानाचा बदला यशाने घ्यायचा असतो आणि ते काम इथं तेजस दळवीनं आता केलं. आणि एचओ फायटर त्या खेळाडूकडनं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं. इथे 5 स्क्वेअर कट केलाय. एक धाव अत्यंत वेगानं कंप्लीट केली आहे आणि संघाची टोटल जी आहे ती धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 54 ऑन स्कोर कार्ड. 54 धावा. 12 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. शेवटचा एक चेंडू इथून मात्र शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दी 5th ओव्हर. 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. अत्यंत अंधाधुंद फलंदाजी सुरू आहे. म्हणजे आता 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. फक्त बॅट फिरवली जाते. चेंडूचा अंदाज बांधता आला नाही. तेजस दळवीचं कौतुक करावं लागणार आहे. मोक्याच्या क्षणी चौका मारलाय एवढं मात्र निश्चित आहे. 6 चेंडू विजयाकरता 12 धावसंख्येची गरज आहे. हेमंत सर आता दोन्ही संघांचे जे खरं तर पाठीराखे आहेत त्यांनी देव पाण्यात ठेवलेत. इतका चुरशीचा हा सामना. इथे फार मोठी धुमसचक्री मैदानाच्या आतमध्ये. चला भावेश दुबे थोडं स्पीडअप करा. हा स्ट्रॅटेजी मध्ये जास्त वेळ घेऊ नका. आयोजकांकडनं म्हणजे आपल्या मॅनेजमेंट टीम कडनं जी सूचना मला आली ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कृपा करून तुम्हाला
वेळेचा सदुपयोग इथं करावा लागेल प्लीज. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. दोस्तों ये क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है. पल में राजा तो पल में भिकारी भी बना देता है. इथे मात्र तेजस दळवी समोर आहे. त्याच्या विपक्षात गोलंदाज देखील. फुलटॉस इन फ्रंट ऑफ द विकेट. लॉंग ऑन मध्ये पकडो कॅच जीतो मॅच. पहिली धाव वेगानं आणि इथे मात्र फलंदाज बाद. रबाले संघाचं प्रतिनिधित्व करतोय. समोर आहे तेजस दळवी. 5 चेंडू विजया करता 11. 5 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. गोलंदाज तयार. ओळखलाय, परखलाय, जज केलाय आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल. मॅच में ट्विस्ट. 5 चेंडू प्रत्येक बॉलवर 2 धावसंख्येची गरज आहे. 10 धावांची गरज आहे. जे झोपले होते ते जागे झालेत, जे जागे होते ते आता उभे राहिलेत. एक थ्रिलर पाहायला मिळतोय. आणि पहा आणखीन एक व्हाईट बॉल. बोनस. 1 मोर व्हाईट बॉल फॉर टीम एचओ फायटर. भावेश दुबे ज्या पद्धतीने लढलाय अत्यंत चांगला खेळ त्याच्या मार्फत त्यानं दाखवलाय. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये आता 9 धावसंख्येची गरज आहे. तेजस दळवीला तुम्ही अप्पर एंडला पाहताय. सुपर बॉलिंग. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. दर्जा आणि गुणवत्ता दाखवतोय गोलंदाज. तेजस दळवीला बॅकफुटवर ढकललाय. उर्वरित 4 चेंडू आणि विजया करता कंपल्सरी 9 धावांची गरज आहे. नऊ धावांची गरज आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. तेजस दळवी इथे मात्र सांगतोय आ बैल मुझे मार. अशी परिस्थिती त्यानं निर्माण केली. आता शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये 9 धावा करायच्या आहेत. अप्पर एंडवर तेजसला तुम्ही पाहतायत. फटका स्क्वेअर कट केलाय. कर्विलिनियर मोशन घेत बॉल चाललाय पॉइंट मध्ये. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावा. धर्मसंकटात सापडलाय आता रबाले संघ. शेवटच्या 2 बॉल मध्ये करायच्या आहेत 8 धावा. आणि योगेश पावणेला तुम्ही पाहतायत स्ट्रायकर एंडवर. अगदी एका बाजूला गोलंदाज अनंत. 2 चेंडू आणि विजया करता 8 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. बॉल तयार. फटका चांगला आहे. इन फ्रंट ऑफ द विकेट खेळलाय. पहिली धाव अत्यंत वेगानं कंप्लीट केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. तेजस दळवी बाद. बॅट्समन आउट. 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. एचओ फायटर जबरदस्त सामना. महा